मी आता ऑफिसमधून घरी आली आहे. अर्धा घंटा वगैरे झाला आणि फ्रेश वगैरे झाली, दिवा वगैरे लावला आणि 2-3 दिवस चक्की बंद आहे तर दळण वगैरे नेसलं. आता आम्ही बाहेर जात आहोत लस्सी प्यायला. तर आम्ही आता बाहेर मस्तपैकी थोडी मजा मस्ती वगैरे करणार आहे. भरपूर दिवस झाले बाहेर वगैरे गेलो नाही तर आता मी जात आहे. चला मग थोडं बाहेर जाऊ आपण. संध्याकाळच्या वेळेला फिरायला खूप मस्त मजा येते. उन्हाचा टाईम होता आता दिवसभर आणि आता संध्याकाळचं छान थंड थंड बाहेर काही वेगळंच असं छान फिरायला वाटते. आज भरपूर दिवसांना आम्ही घराच्या बाहेर निघालो आहे 3 जण. शरण्याची पण भरपूर दिवसाची इच्छा होती की बाहेर जाऊ म्हणून. इथे छान दुकानं वगैरे पण लागलेली आहे. आम्ही दस्तूरनगरला आलेलो आहोत. शरण्याला खूप मजा येत आहे म्हणते गाडीवर. मस्त फिरायला गाडीवर खूप छान वाटते. आता मी थोडीशी भाजी वगैरे पण बोल ना ग. पहले लस्सी पिएंगे. यहाँ पे लस्सी का इथे लस्सी प्यायला आलो आहे. अरे यार आता मी इथे पाणीपुरी खायला आलो आहे. शरण्याची पण इच्छा होती की पाणीपुरी खायची. तिने आईस्क्रीम वगैरे लस्सी वगैरे काहीच नाही घेतलं तर आम्ही आता पाणीपुरी घेत आहे. पाणीपुरी खूप छान होती. निघालीच नाही. खूपच मजा आली आहे आज. छान पाणीपुरी वगैरे पण खाल्ली आणि लस्सी वगैरे प्यायला गेलो होतो. पुरी छान होते. वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये पाणी वगैरे होतं तिथे. मी पहिल्यांदाच घेतलं तिथे. आम्ही म्हणजे पहिल्यांदाच आलो इथे पाणीपुरी खायला. चल बस 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 बस. शरण्याने टरबूज घेतलाय. तिला खूप भारी भारी लागत. पप्पा तुम्हाला आयडिया देऊ शकतो मी. तुम्ही मला माझ्या बर्थडेला एकदम सरप्राईज देऊ शकता. शरण्याला पप्पीची खूपच आवड आहे त्याच्यामुळे ती तिच्या पप्पाला म्हणत आहे की माझ्यासाठी एक पप्पीच तरी घेऊन या म्हणून. पण मला बिलकुल आवडत नाही तर मी तिला बिलकुल परवानगी देणार नाही आहे. कारण सध्या तुझ्या आवडाशी बिलकुल इकडे कोणी विचारत नाही आहे. कारण इकडे फक्त पप्पी येणार आहे पप्पाचे माझ्या मनाला. बघू आता आम्ही घराकडे आलो आहे. तुम्ही 2 जण मिळून मला एक पिल्लू गिफ्ट पण करू शकता. मी एक आयडिया देते. अच्छा तू मोठी झाल्यानंतर मग मी तुला एक पप्पीचं पिल्लू गिफ्ट करेन. ठीक आहे. नाही पाहिजे मला आताच पाहिजे. शरण्या खूप चिडलेली आहे. तिला पप्पीचं पिल्लू पाहिजे आहे. आता ती 10th क्लासमध्ये. आता मी घरी आलो आहे. आत्ता मी घरी आलो. खूप थकलो आहे. शरण्या पण आलेली आहे. शरण्याने बघा टरबूज डोक्यावर ठेवलेला आहे बघा.